गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो की कधी हार मानू नका, निराश होऊ नका लगेच. यश तुमचाच होणार, यश तुमच्या जिद्द तुमच्या मेहनतीचा होणार जर तुम्ही मनापासून मेहनत केली असेल तर. आणि तसंच एक उदाहरण आपल्या रघुभाऊंचं. मित्रांनो, रघुभाऊ म्हणजे नक्की कोण माहिती तुम्हाला? रघुवेंद्र द्विवेदी. वय वर्ष फार कमी जास्त नाहीये, पण फार मेहनत करून त्यांना यश मिळालेलं आहे. पडद्यामागचा खरा हिरो म्हणून असं बोललं जातं. आणि पडदा कोणता, पडद्यामागचा हिरो कोणता, तर आपला रघुभाऊ रघुवेंद्र द्विवेदी. आणि पडदा कोणता हो, तर पडदा म्हणजे क्रिकेट. आणि कोणता क्रिकेट? जे T20 वर्ल्ड कप आज आपण जिंकलो, भारत देश जिंकला ना, त्याच्या मागचा खरा हिरो. खूप मेहनत केलेली. थ्रो डाऊन स्पेशलिस्ट म्हणून त्याचं नाव आहे. आज रोहित शर्मा, विराट कोहली असे असंख्य, म्हणजे क्रिकेटचा देव म्हणून ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे सचिन तेंडुलकर. खरं तर त्यांची एक सुरुवात होती त्यांच्या जीवनामध्ये. असे अनेक जवाहरलाल श्रीनाथजी यांनी सुद्धा त्यांना खूप सहकार्य केलेले आहे. आणि त्यांच्या मित्रांनी घरातून 21 रुपये देऊन निघालेला हा व्यक्ती आज जगामध्ये प्रसिद्ध असलेला एक क्रिकेटर म्हणून आहे. म्हणजे क्रिकेटच्या प्लेअर लोकांना काय हवं आहे, थ्रो डाऊन स्पेशलिस्ट म्हणजे काय, त्याचा पहिला आपल्याला शोध घ्यावा लागेल. आणि ते ह्या व्यक्तीने केलेलं आहे. लक्षात ठेवा, मी कधी बोलतो ना की भारतीय संस्कृती अध्यात्म ही शक्ती देतं. आणि रघुभाऊच्या जीवनात सुद्धा तेच अध्यात्मिक शक्ती आहे. त्याच्या कपाळावरती नेहमी कुंकुम असतं, लाल रंगाचा, साधा भोळा भगवंताचं नामजप करणारा हा व्यक्तिमत्व जेवढा प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळं कधी जीवनामध्ये हार नका म्हणू मित्रांनो. अहो विचार करा, 4 ते 5 वर्ष एकही इन्कम मिळाली नाही त्या व्यक्तीला. कधी घरचा प्रवास, अहो स्मशानामध्ये राहिला ही व्यक्ती. कुठे राहिलाय? स्मशानभूमीमध्ये. घर नाही, ग्राउंडच्या पाठीमागे कुठेतरी भिंतीच्या आडुशाला राहिलेलं हे व्यक्तिमत्व आज संपूर्ण जग ओळखते. त्या व्यक्तीचं नाव आहे रघुभाऊ. मग अशा व्यक्तीचा आपण आदर्श का नाही घेतला पाहिजे? प्रत्येक वेळेस निराशा राहायचं, आत्महत्या करायचं, व्यसनाला लागायचं, चुकीचं पाऊल उचलायचं, असं थोडी जीवन असतं मित्रांनो. नका लगेच हार मानू. एक दिवस यश तुमच्या पदरी सुद्धा येणार. जर तुमचं यश, तुमचं मेहनत, तुमचं स्ट्रगल, तुमची जिद्द चिकाटी खूप मेहनतीची असेल तर, खूप प्रामाणिक असेल तरच यश तुम्हाला सुद्धा येईल. त्यामुळे घाबरू नका, लाजू नका, जिद्द चिकाटीने मेहनत करा. एक दिवस यश तुम्हाला सुद्धा मिळणार, मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे आजच्या व्हिडिओला खूप महत्व द्या मित्रांनो, की रघुभाऊ जर यशस्वी होऊ शकतो तर तुम्ही का नाही? तो उपाशी राहतोय, 3-4 वर्ष बिगर पैशाने काम करतोय आणि आज पूर्ण जग त्याला ओळखतंय. विचार करा की आपल्याला काय करायचं नक्की. हार मानू नका, जे मिळेल ते काम करा. अहो माझं स्वतःचं एक्झाम्पल घ्या ना. व्हिडिओ क्षेत्रामध्ये मी कॅटरिंग क्षेत्रात काम करायचो, भांडी घासायचो, मला अजूनही यश मिळालेलं नाहीये. यश म्हणजे नक्की काय? तर खूप पैसा, खूप मोठं नाव नाही, ते एक दिवस डुबत असतो. जे चाललंय तसं चालून द्या. आपल्या प्रामाणिकपणे राहा, आपलं कामाकडे लक्ष द्या. बघा एक दिवशी आपलं मनासारखं होणार. त्यामुळे घाबरू नका. यश आपल्या पदरी येणार आहे. संकट येणार आहे, अडीअडचणी येणार आहे, त्रास होणार आहे, लोक आपल्याला नावं ठेवणार, आपल्यावरती कर्ज सुद्धा वाढणार आहे. पण त्या गोष्टीला घाबरू नका. एक दिवस आपला सुद्धा चांगला दिवस येणार, हे विचारात ठेवा. त्यामुळे विचार करते की आजचा व्हिडिओ लक्षात घ्या. जे हार मानतात ना, ज्यांना वाटतंय की माझ्यासोबत असं का होतंय, मला यश का नाही मिळते, मी सक्सेस का नाही होतंय, मला निगेटिव्ह विचार मागते, काही नाही, सगळं चांगलं होणार. बी पॉझिटिव्ह थिंक, सगळं तुमच्या मनावर होणार. गणपती बाप्पा मोरया.